आता जागतिक आकडेवारीनुसार 2021च्या शेवटी 20% जागतिक पॉप्युलेशन आणि 8% भारतीय लोकसंख्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. म्हणजे साधारणपणे पंचमांश लोकसंख्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. मग अशा वेळी मानसिक आजार अस्तित्वात नाहीत, मानसिक आजारांना दुर्लक्ष करून किंवा मानसिक आजारांना नाकारून चालणार नाही आहे. मानसिक आजारांबद्दलचा जर अवेअरनेस वाढवला गेला, त्याच्याबद्दलचं लोकांचं ज्ञान जर वाढवलं गेलं तर बरेचसे फायदे होतील. उदाहरणार्थ मानसिक आजारांवरचा जो कायमस्वरूपी कलंक आहे तो थोडासा कमी व्हायला मदत होईल. कलंक कमी झाल्यामुळे उपचाराकडे येणाऱ्यांची उपचाराला मदत उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढेल. लवकर मदत घ्यायला मानसिक आजारी लोक तयार होतील. त्याच्यामुळे उपचाराचा कालावधी कमी होईल, उपचारावर केला जाणारा खर्च कमी होईल आणि मानसिक आजारांच्या दीर्घकाळ राहण्यामुळे जी डिसेबिलिटी येते किंवा काही लिमिटेशन्स येतात माणसाच्या आयुष्यावर त्या सुद्धा कमी व्हायला मदत होईल. म्हणजेच आर्थिक, सामाजिक आणि नातेसंबंधांवर, व्यक्तीच्या क्षमतांवर, सगळ्यांवर येणारी जी बंधनं आहेत ती बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल. जर आपण मानसिक आजारांना मानसिक आजार म्हणून बघितलं आणि त्याला कुठलाही स्टिग्मा किंवा कलंक म्हणून न बघता तज्ञांची लवकरात लवकर मदत घेतली. मानसिक आजार हे मेंदूच्या तसे बऱ्याच प्रकारचे क्लासिफिकेशन मानसिक आजारांच्या बाबतीमध्ये वापरले जातात. पण ते जास्त करून तुम्ही डायग्नोसिसला पोहोचावं यासाठी आहेत. लोकांच्या म्हणजे समजुतीसाठी साधारणपणे मानसिक आजार हे मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यक्षमतेनुसार डिवाइड केले जातात. उदाहरणार्थ विचारांचे आजार, त्याचं एक मेजर एक्झाम्पल म्हणजे स्किझोफ्रेनिया. नंतर भावनांचे आजार किंवा मूड्सचे आजार म्हणजे डिप्रेशन, बायपोलॅरिटी, अँझायटी डिसऑर्डर. नंतर भाषेचे आजार, त्यानंतर मेमरीचे आजार किंवा आठवणींचे आजार, उदाहरणार्थ डिमेन्शिया. वागणुकीचे, वर्तणुकीचे किंवा सवयींचे आजार, उदाहरणार्थ वेगवेगळी व्यसनं, इन्क्लुडिंग आता नवीन आलेलं इंटरनेट ऍडिक्शन असू दे, गेमिंग ऍडिक्शन असू दे किंवा मग दारू, अल्कोहोल यासारखी व्यसनं. अगदी करणी, जादूटोणा इथपासून तर इट इज ऑल इन युअर हेड हे असलं काही नसतं. मानसिक आजार वगैरे हे सगळं दादांत खोटं आहे असं म्हणण्यापर्यंत वेगवेगळे गैरसमज आहेत. सो यासाठी आणि या गैरसमजुतींमुळे मानसिक रोगी उपचारापासून खूप वेळा दूर राहतो. त्याच्याबद्दलचे कलंक असल्यामुळे किंवा त्याला असं अगदी खोटं पाडल्यामुळे लवकर तो मदत घ्यायला तयार होत नाही. इवन त्याचे जे रिलेटिव्ह आहेत, त्याचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते सुद्धा लवकरात लवकर त्याला उपचारासाठी तयार करत नाहीत. हे त्याची खूप दुर्दैवी बाजू आहे. मानसिक आजार वारंवाररित्या हे सिद्ध झालं आहे रिसर्चमध्ये की त्यांना स्ट्रॉंग न्यूरोकेमिकल म्हणजे मेंदूतल्या रासायनिक बदलांचा बेसिस आहे. वारंवार स्किझोफ्रेनियामध्ये डोपामिन रसायन वाढणे, त्याच्यातून राग, भीती, संशय किंवा परसेप्शनचे आजार म्हणजे हॅल्युसिनेशन्स, भास यासारखी लक्षणं निर्माण होणं हे वारंवाररित्या सिद्ध झालेलं आहे. ही रसायनं मेंदूमध्ये जर पुन्हा बॅलन्स केली गेली तर ती परत त्या व्यक्ती पुन्हा व्यवस्थित समाजामध्ये इन्क्लूडही होतात, त्यांची कामही करायला लागतात, ही सगळी लक्षणं बरीही होतात, हेही सिद्ध झालेलं आहे. बऱ्याच वेळा जशी इतर आजारांना कारणं असतात, लाईफस्टाईल असू दे किंवा काही सवयी असू दे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मानसिक आजारांसाठी किंवा आणि ताणतणाव हे सगळ्यात महत्वाचं कारण, ह्या सगळ्या गोष्टी मानसिक आजारांच्या कारणांमध्ये इन्क्लूड आहे. पण आता आपण त्यांना आजार म्हणून बघायला सुरू करायला हवं आहे. मानसिक आजारांच्या ट्रीटमेंटमध्ये औषधोपचार आणि समुपदेशन ह्या 2 पद्धतींचा अवलंब होतो. अजूनही काही थेरपीज येत आहेत, जसं की RTMS म्हणा किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, ज्याला कॉमन ह्याच्यामध्ये शॉक थेरपी म्हटलं जातं. हे वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत मानसिक आजारांच्या ट्रीटमेंटच्या. तुम्ही तज्ञांची सल्ला मसलत करून त्याबद्दलचे समज, का बरं कुठली थेरपी वापरली जाते आहे,
कुठल्या थेरपीचे काय परिणाम होतील, कुठली थेरपी कधी आणि का चूज केली जात आहे, याबद्दल डिस्कशन केलं जाऊ शकतं. त्याला अगदी वैज्ञानिक बेसिस आहे प्रत्येक गोष्ट सुरू करण्यामध्ये. कधी थांबवायची आहे, कधी सुरू करायची आहे, कधी कमी करायची आहे, कधी वाढवायची आहे, या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित काय रिसर्च बेस्ड, एव्हिडन्स बेस्ड म्हणजे व्हॅल्यूज आहेत. सो त्यानुसार ह्या ट्रीटमेंट चूज केल्या जातात आणि कंटिन्यू केल्या जातात. ट्रीटमेंट बद्दल सुद्धा मानसिक आजारांच्या खूप गैरसमज आहेत. पहिला सगळ्यात महत्वाचा गैरसमज म्हणजे फक्त वीक लोक सायकॅट्रिस्टकडे जातात. मेंदूमधील रासायनिक बदल कुणामध्येही होऊ शकतात. आज मला त्याची सगळी थिअरी माहिती आहे म्हणजे माझ्या मेंदूमध्ये उद्या बदल होऊन मला डिमेन्शिया होणार नाही असा त्याचा मुळीच अर्थ नाहीये. किंवा ह्या मेंदूतल्या रासायनिक बदलांना कुठलं तरी वीकनेस किंवा असं कुठलं तरी लेबल देऊन त्याला आजार न म्हणता तुझा काहीतरी त्याच्यामध्ये तुझी काहीतरी चूक आहे, तुझा काहीतरी रोल आहे असं म्हणणं म्हणजे त्या आजाराला कमी लेखणं असं आहे. दुसरी गोष्ट, ट्रीटमेंट बद्दलचं सगळ्यात कॉमनेस्ट कन्सेप्शन म्हणजे सगळी सायकॅट्रिक औषधं ही झोपेची असतात किंवा सगळी सायकॅट्रिक औषधांच्या सवयी लागतात. औषधांच्या लिस्ट मधले काही औषधांचे ग्रुप्स असे आहेत जे सवय लागण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्याच्याबद्दल तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. डॉक्टरही त्याबद्दल पूर्णपणे जाणूनच तो औषधोपचार करतात. त्याची कल्पना बऱ्याच वेळा पेशंटला आधीच दिली जाते की ह्याचा असा वापर केला तर त्याचे हे दुष्परिणाम होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी जशा बाकी औषधांच्या बाबतीत खऱ्या आहेत तशाच सायकॅट्रिक औषधांच्या बाबतीत खऱ्या आहेत. सायकॅट्रिक औषधं इतर औषधांपेक्षा कुठल्याही पद्धतीने वेगळी नाही आहेत. अजून एक मिसकन्सेप्शन सायकॅट्रिक ट्रीटमेंट बद्दलचं असं की औषध सुरू केल्यानंतर ते कधीच बंद होत नाही, ते आयुष्यभर चालू ठेवावं लागतं. ताणतणावामुळे होणारे आजार लाईक एक्यूट स्ट्रेस रिएक्शन म्हणा किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणा, अशा प्रकारचे आजार जे काही कारणांमुळे घडली आहेत, यासारखी आजार तात्कालिक स्वरूपाचे असतात. काही काळापुरते औषधोपचार आणि उपचार पद्धती करून ते पूर्ण बरे होऊ शकतात. काही आजार आहेत, उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया हा खूप गंभीर मानसिक आजार आहे जो आयुष्यभर असू शकतो, एखाद्या व्यक्तीला असतो. त्यासारख्या आजारांसाठी मात्र माणसाला आयुष्यभर औषधं घ्यावे लागू शकतात. पण ही सगळी चर्चा तुम्ही तज्ञांशी नक्कीच करू शकता. लग्नामुळे मानसिक आजार बरे होत नाहीत. खूप लोकांचा हा गैरसमज आहे की लग्न करून दिलं म्हणजे सगळं झालं. आता काय तो तसाच बरा होईल. बऱ्याच वेळा आमच्या समोर ही मागणी मांडली जाते डॉक्टर समोर की तुम्ही फक्त लग्नापर्यंत ट्रीटमेंट करा, मग पुढचं पुढे बघू. सो हा समज खूप घातक आहे. कारण 2 आयुष्य आपण पणाला लावतो आहोत. मानसोपचार ज्याच्यावर चालू आहे तसा मानसिक रोगी सुद्धा आणि ज्याच्या सोबत त्याची गाठ बांधतो आहोत आपण ती व्यक्ती सुद्धा. सो त्या व्यक्तीला अज्ञानात ठेवून हे करण्याची गरज नाहीये. तुम्ही त्याची कल्पना देऊन हे सगळे गोष्ट करू शकता. लग्न संस्थेवर मानसिक आजारांचे दुतर्फा परिणाम आहेत. म्हणजे मानसिक आजाराचा लग्नावर होणारा परिणाम तो तर आपल्याला माहीतच आहे, की लग्न म्हणजे पुढे व्यवस्थित हे करणं पुढे ते चालू ठेवणं, कंटिन्यू ठेवणं बऱ्याच वेळा शक्य होत नाही. दुसरा उलट परिणाम लग्न संस्थेचा मानसिक आजारावर होणारा परिणाम, तो मात्र खूप पॉझिटिव्ह समजला जातो. लग्न संस्था ही खूप मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. सो लग्न झालेली मानसिक आजार असलेली व्यक्ती बरे होण्याचं प्रमाण वाढतं. त्याला फॅमिली सपोर्ट, त्याला पार्टनरचा सपोर्ट चांगला व्यवस्थित मिळत असल्यामुळे उपचारांच्या यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. सो हे दुतर्फा परिणाम आहेत. पण आपण लग्न आणि मानसिक आजार हे 2 वेगळ्या गोष्टी ठेवूयात. त्यांना एकत्र करायची किंवा ह्याच्यामुळे हे बरं होईल किंवा याच्यामुळे हे बिघडेल, व्यवस्थित होईल असं काहीही समजण्याची गरज नाही. मानसिक आजारांमध्ये इन्साईट किंवा आजाराची जाण असणं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण समजलं जातं. बऱ्याच वेळा मॅक्झिमम मानसिक आजारांमध्ये व्यक्तीला माहीतच नसतं की त्याला आजार आहे. अशा वेळी फॅमिली मेंबर्स आणि मित्र-मैत्रिणी, कामावरचे कलीग यांची जबाबदारी खूप मोठी आहे. त्यांना जर अशी लक्षणं कुठल्याही प्रकारची व्यक्तीमध्ये जाणवत असतील तर त्यांनी लवकर त्या व्यक्तीला त्याची जाण करून देणं. ते जर शक्य नसेल तर त्याला तज्ञांकडे घेऊन जाणं हे महत्वाचं आहे. इथे सगळ्यात मोठा कुटुंबाचा आणि मित्र-मैत्रिणींचा रोल आहे.
कित्येक वेळा उपचार दरम्यान सुद्धा किंवा उपचार झाल्यानंतर सुद्धा आजारी व्यक्तीला सपोर्टची गरज असते. सो अशा वेळी कौटुंबिक सपोर्ट, मित्रमैत्रिणींचा सपोर्ट, कामावरच्या व्यक्तींचा म्हणजे तुमच्या कलिग्सचा सपोर्ट हा खूप महत्वाचा ठरू शकतो. त्याला क्रिटिसाइज करणं, त्याला लेबल करणं किंवा त्याला कुठेतरी ट्रीटमेंटची गरज कशी नाही आहे किंवा तू कसा वीक आहे, तू कसा कारणीभूत आहे, या गोष्टींना हे सतत सतत सांगत राहणं, ह्यानी गोष्टी फारशा बदलणार नाहीयेत. उलट शक्यता आहे की ती व्यक्ती आणखी आणखी आजारामध्ये गुंतत जाईल. सो अशा वेळी सपोर्ट ठेवणं आणि सपोर्ट कसा ठेवायचा याच्यासाठी सुद्धा तज्ञांची मदत घेणं, जिथे फॅमिली थेरपी, सायको एज्युकेशन फॅमिलीचं, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. कारण बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे सपोर्ट असू शकतात. एक्सेसिव्ह फॅमिली सपोर्ट हा आजार एखाद्या वेळी वाढवूही शकतो. सो कशा पद्धतीने नेमका मी सपोर्टिव्ह राहायला हवं आहे मानसिक आजारी व्यक्तीच्या, हेही तुम्ही तज्ञांकडून जाणून घेऊ शकता.